हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते माणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. मार्कंडेयो धर्मरायाक ताण निमगेल्ले प्रकार ताण कसकस विषय निमगेला ताजे पुरे विषय सांगता 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 कडेर म्हणतना कलियुगाचे धर्माविषयी तो सांगतरस. कलियुगाचे वर्णन कसने कली प्रभाव कसने तेदन धर्म कितले असता कितले अधर्म असता. खंयची वेळाक भगवान कल्की म्हळ्यार परमात्मा कल्की जावन अवतार घेवन येता केन्ना तो सत्ययुगाचे स्थापन करता हे परे सांगता सांगता तांणी सांगताची कल्की अवतार कशी म्हळ्यार विष्णू यश म्हणलेले ब्राह्मणाले हें पयच्या वारान तो सांगला पयच्या दिसा सांगला जाल्यार विष्णू यश म्हणलेले ब्राह्मणाले घर कडेन कल्की अवतार घेता. भारताचे ओरिसाचे संबल म्हणलेले ग्रामान तो कल्की जन्म येता म्हणस जाल्यार तो येतना आतां प्रति अवतारान तो सर्व देव देवते तागेले ओटोची तांणी तागेले सहाया खातीर सेवे खातीर म्हणून ताका सहाय नाका कोणाले जाल्यार देव जन्मा येवन म्हळ्यार अवतार घेवन येवन धर्म संस्थापन करता. आमी जाल्यार तितले ते देवाला सेवा कोरका म्हूण सांगून तांणी दुसरे दुसरे रुपारे बुंयचेर येता पळय तशीची आतां तांणी तशी येना नातला रे देवान आपयले तेन्ना तागेले लेखील तशी ताका सैन्य मेळटकय म्हळ्यार पुरो हेंची सकडी सहाय येताची चतुरंग सैन्य ताण लेखील आयुध तशी पुरय तागेल्या दरा उपस्थित जाता म्हणून आयला तो कसो लेखा धर्मोद्धार करूकची तशी तो सर्व अधर्म करतल जनांक सकड नाश करून तो चक्रवर्ती जाता म्हूण सांगून म्हणटाचे. निजावन लोकांतू ताण्यात तरी शांती एक शांती वर्ता धर्म संस्थापन जाता. संपूर्ण म्लेच्छ जाती म्हळ्यार ब्राह्मण बरी उणी मरताच ब्राह्मण क्षत्रिय आनी पळय जाल्यार ह्या म्लेंच जाती सगळे प्रपंचांत भरून आसता ते संपूर्ण निर्मूल जाता म्हूण ते म्लेंच न्हय आशिल्ली जन ब्राह्मण क्षत्रिय आनी पळय म्लेंचाल वरी जाल्ले जन तांकांय तो नाश करता म्हणस तशी सर्वांक नाश करतरी अश्वमेध याग करता. सर्व ब्राह्मणांक अखंड भूमंडल दान करून दिता म्हळ्यार दान करून दिवचे म्हळ्यार आनी तुमी मात्र भूमंडलार आसचे तुमी आसूं का म्हूण सांगून मागीर कशी सुरवेक कृतयुगांत कशी धर्मारे जात आशिल्ले जन कशी धर्मार आशिल्लीची कशी निर्वहण जाता आशिल्ले तशी जाता. मागीर तो अरण्य प्रवेश करून ಸ್ವಲ್ಪ काळ तपस्या करतकय अरण्यांत कृष्णाजीनं धारण करून सर्व आयुध धरून घेवन सकडी भूमंडल सगळेचे देश धरून देश प्रति देशांत पर्यटन करून घेवन धर्म संस्थापन करता येता. सर्व जन नाश जाताचे चोर म्लेंच आनी तांणी धर्मबाहीर दस्यो पुरे नाश जाताचे. त्या नाश जाल्ले म्हणले कुळे कृतयुग शूर जाल्लोच काय जन उपास धार्मिक कार्य नित्य नैमिष्टिक अनुष्ठान पुरे करता रसाचे उपास पुळ्ळी वरी सगळी भूंय चंद सस्य श्यामल जावन यज्ञ यागादी जावन चंदायरी आसताच के भूंयत केदन बीज घालताची त्या बेळे जाता. सर्व रतून ती सर्व रितीचे बेळे वाडतर वताची जन दान दिता दान घेवचे दान दिवचे. ब्राह्मणांक गेली षटकर्म तांणी षटकर्म निरत जाताची. क्षत्रिय पृथ्वी धर्मान परिपालन करताची. वैश्य तांगेले व्यापार व्यवहार धर्मारी करताची
त्या आपल्या कलियुगांतो व्यापारांतो सकाळी मस्त अधर्म निजाता त्या प्रेरणा या युग धर्म तो कळबे वापास कृतयुगांतो धर्म मूल जावन पुराय नासताची तशी मागीर कृतयुगाचे धर्मो त्रेता द्वापर युगांतूय वापास पुडली बरीची युगावर्तन जतर सुचे जाल्यार वापास तशीची धर्म एक अंश उणी जतर वता कलियुगांतो कडेर म्हणटना धर्म म्हणल ना धर्म मांतर जाता आणि अशी तुका पुराय युगा रहस्य हांव सांगलें ते युगांतूल धर्म कसो म्हणून सांगलें कलियुगांत कडेर कसं जत्ता म्हळ्यार आनी जेवचे भविष्य वायुपुराण आधारित करून वायुपुराण तांतू कशी सांगला तशी सांगलें हांव इथे निमती ह्या सांगीत म्हळ्यार हांव चिरंजीवी कितली की युग युगांती हांव पळयलेलो आसा तशें जावन युग आदी पळयला अंत्यय पळयला तशें जावन हांव संपूर्ण मिगेल अनुभव तुका सांगला आनीक कसलें म्हळ्यार केन्नाय धर्मिश्ठ जावन आसूं का पुराय जनान ब्राह्मणांक अवमान करूनच तुवें ब्राह्मणांक कोपयल्यार 3 लोकय तो नाश करता तागेले कोपान म्हणून सांगता कडेरी आनीकी म्हाका धर्मा विशयी सांगका कशी म्हळ्यार आतां हांव आनी मुखारसून मिगेल प्रजेंक कशी पालन करता प्रजा पालने म्हळ्यार कसलो धर्म अनुसरण करता कसलो धर्म अनुसरण करतना हांव स्वधर्मच्युत जायना अशें राज्य पालन करूं साध्य जाता हें पुरय तूं सांगता म्हण मार्कंडेय सांगतकय पळय सर्व जिवा विशयांतू क्षत्रिय जावन आशिल्ल्यान राय जावन आशिल्ल्यान दय दाखोवका म्हळ्यार कसं न्ही खंय दय दाखोवका थंय दाखोवका खंय खंडन करता थंय खंडन करता खंय शिक्षा दिवका थंय शिक्षा दिवका रायाल धर्म अशी सदा सर्वदा तुगेल प्रजे वर्गांतू तुगेले प्रज म्हळ्यार तुगेले देश आसूचे प्राणी विशयांतू सर्वदा तूं आसक्ती दाखोवका प्रजेंक मनशांक प्रजे तुगेले तांकां तुगेले चेडवांक कशी तूं पळयता तशी तांकां पळोवन घेवका आनी जितेंद्रियत्व राया मुख्य प्रजारक्षणी मुख्य धर्मकार्य कोरका धर्मकार्य करूनच पितृकार्य पितृ यज्ञ देवयज्ञ ते कालांत भक्ती श्रद्धेन कोरका म्हण मागीर कसले एक अधर्म जायना म्हणना म्हळ्यार तूं धर्म म्हूण लेखतर आसता राय जावन आसतना पालन करतना प्रजा पालन करता तुका धर्म म्हूण दिसता तो पक्कानी अधर्म जावन आसतलो जाल्यार तसलो अधर्म तूं ओडोड अधर्म करना जाल्यार खंय एक सान अधर्म चुकून जाल्यार त्या पुरय प्रायश्चित्त करून की दान इत्यादी दिवन की सकडी त्या पापा दुखून विमुक्त जावेत त्या कुडले करी त्या दनात तुका पाप केल्ला म्हणून कळ्ळी कुडल्या पापा दुखून विमुक्त जावची वाट सोदून तुगेल गुरूंक की पुरोहितांक की निमगून ते दुसूतांत दुखून विमुक्त जा अनेक कसं म्हळ्यार मुख्य जावन रायान दर्पिश्ट जावन आसचें विपरीत अभिमानय दवरून घेवचें नज ते पुरय सोडलें म्हण जाल्यार तूं चंद रितीरे तूं राज्यभार करीत प्रजा वर्गाच्यांक तूं बारी प्रीती करीत तांणी तुका मस्त प्रीती करताची पळय आनी धर्मराया तूं धर्मिश्टूची तूं ह्या धर्मा निमतीची प्रपंच आशिल्ल सर्व जनां गेलवचे आसा संतोशार आसता तूं सुखार आसता इत्याक म्हळ्यार सुरवे जावन तूं धर्मिश्टू आनी प्रपंचान तुलें भूत वर्तमान भविष्य 3 वेळेरचे धर्म सांगला तशें जावन तुका खंयचे वेळार कशी धर्म पालन करता म्हळ्यार लेगूच आसा आनी आतां कसो की तुका कश्ट ताजे खातीर विपरीत दुख्ख करूं नाका इत्याक म्हळ्यार कोण ज्ञानी जनकी तांकां गोतस कालकर्मा निमती जावन आमकां हे पळय दुख्ख सुख येवचें सूख येतना तांणी मस्त संतोष पावनाची दुख्ख येतना मस्त कुगवनाची कळ्ळें तशी कसल कोरका ते करका कसल अनभयसुका ते अनभयसुका तशें जावन तुका मुखारसून तुगेली हें संकट नाश जावन वापस तुगेलें राज्य मेळटा हे विशय कसलेच संशय पावूंक तूं म्हणून सांगतना तो सांगता रस जायत हांव तूं सांगिल तशी चलता स्वभावतः आमकां काम क्रोध लोभ मोह मत्सर कसले देवादयनी येनी तशें जावन आनी जाल्यार तुमी सांगिल वरी चंद रितीर आमी जीवन करताची म्हूण म्हणटाची सर्व जनाक मार्कंडेयान सांगिल आयकून संतोष जालकय इत्याक म्हळ्यार युग युगांतरान तूं जिवंत सुचे चिरंजीवी जावन आशिल्ले मार्कंडेय तांगेल स्व अनुभवान युग युगांतरा जावचे विशय पुरे तांणी सांगले न्हय पुराय जेन्ना आश्चर्य जालें मागीर ह्या युधिष्ठिराक आनी प्रश्न आसा मार्कंडेयाला निमगोच्याक तो आतां सांगता म्हाका ब्राह्मणांक गेले म्हत्वा विशय म्हळ्यार तूं आतां सांगलें ब्राह्मणांक मस्त जाग्रतेर चल का तांगे लागीं तांकां दुख्ख करूं नाका कित्याक म्हळ्यार ब्राह्मण
तांनी एक आंगान कशें काय अन्य असं म्हणले कुळ्ळे तांनी एक दुर्बल म्हणले को नका तांकां तपोबल आसता तशें म्हणून ब्राह्मणाल विशय जागृत कर म्हण तशें जाल्यार ब्राह्मणाल महत्वा विशीं आनी कसलेय विशय असले म्हाका सांग तुवें म्हण म्हणटना तांणी मंडूक उपाख्यानां सांगताची अयोध्येन तो फुडें परीक्षित म्हळ्यार लेखलो राय परीक्षित म्हळ्यार आत्तां पळय महाभारत जनमेजयाक वैशंपायन ऋषी सांगताची जनमेजया ल्हान परीक्षित कोणालो अभिमन्यूल पूत त्या परीक्षित न्ही याची नांवाचो एकलो रायो इक्ष्वाकू वंशांतो अयोध्येन तो राज्यभार करता आसलो इक्ष्वाकू वंशाचे राय तो रायो म्हणली कुळ्ळे तांणी बेटे वच्ची सहज एक दीस तो बेटे वता तागेले दोळे एक चंद जिंकी दिसली की ते जिंकी म्हाका जायी म्हूण ताका दिसले ते बेटे करूं ताजे मागशी धांवलो जाल्यार ते ताका एक जीव आश आसता न्हय ते धांवन 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 खंयची चमक ह्यो परीक्षितूय गोड्या भायर बसून धांवडांक येवन वतरस कडेर म्हणटना ते जिंकेक निर्जन प्रदेशा चमकला जाल्यार ताका राया मेळ्ळी ते चुकून घेवन धांवलेची राया कसं जाल्लें खंयकी तुकून खंयकी येयली न्हय बारे आयस जाले ताजी ओटो ताका तान येता भूक जेता त्या वेळाक वेळूय जाला सांजेय जाला काळोख जातरस सुरवेकाची घाड अरण्य प्रवेश केला हाणें काळोख 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 कसलें दिसना कडेर मागीर भितर वता धैर्यारी क्षत्रीय तशें पळय भिनाची ब्राह्मण जाल्यार गोतना हातील जागेर काळोख न्ही म्हूण जाल्यार मुखार वचच्या भिताची वो क्षत्रीय न्हय जाल्यार तितले मुखार 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 वतना मदींत एक चंद सरोवरस ते चंद्रा उजवाडा ताका दिसता संतोश चलकय ताणें कसं केलें तें सरोवरा देंवलकय गोड्याकय आयास जाला त्या मागीर बुडलीकय गोडो ताणें स्नान केलें की एक पंत आयास गेलें न्हय मागीर थंय आसूचे सरोवरा लागींचे तण गिण पुरय गोड्याक खावच्याक सोणू तो सरोवरा दंडेर बसला तेदन थंय एक ताका चंद संगीत ऐक पडटा ताका आश्चर्य जाता हांगा मनुष्य मात्र जीवन कोरून आसा म्हूण दिसना मनशांक गेल्या आसूचे चिन्ह सतना कुरू सताना आशिल्ली म्हूण जाल्यार हांगा बोवील पाय्या गुर्तू सकडच तशी कसली ना तशें आसतना हांगा संगीत कोण सांगतरस या मोण भितर थंय एक चंदी चेल्ली पद्य म्हणटरी संगीत म्हणटरी पूल काडतरस ती राया लागीं 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 येयली कडेरी राया बारी संतोश जाले लागीं येयले हीची जावन हांव वापच पशी फुडें निमगीत काही कोण तूं ह्या निर्जन अरण्यान तूं एकली जावन कसले राबले हांव एक कन्या म्हूण म्हणटा कन्या म्हणली कुडले राया कळ्ळी की ती अविवाहिता म्हूण तेदन राय म्हळ्ळें तूं म्हाका वारडी कोरून घेतवे म्हूण तेदना ती सांगके ओ कोरून घेवेत जाल्यार तूं एक प्रतिज्ञा कोरका आनी ते प्रतिज्ञा म्हणके चोलकाय तशें जाल्यार मात्र हांव तुगेले बायल जाता जाल्यार प्रतिज्ञा करना नातल्यार हांव सांगिल्ली तशी तूं प्रतिज्ञा करनातल्यार हांव तुका वारडी कोरून घेना घे अक्का चंद चेल्ली पळोवन वची मन चंचल जाला कसा प्रतिज्ञा जाल्यार जायत इते राय न्हय कसं जाल्यार करूं आमी तयार आमी काय कसले काही भिनाचे कसा निमगितल चड म्हळ्यार काय एक मेगेल राज्य तिका दिवका म्हणटले तशें जाल्यार पुरे आलोचनाक जायत म्हणटा तो कळ्ळें नो कडेरी जायत म्हूण म्हणटना कसली प्रतिज्ञा पळय ती एक त्या प्रतिज्ञा आमी आयकतना भारीच एक सिंपल प्रतिज्ञा अशी दिसता हें करूं कसं कश्ट पळय तांतूय राय तो ताण कसले चलायसून दिवेत नो उदकम मे दर्शयितव्यम म्हाका उद्दा मात्र दिसूनच दाखोवचेकनच म्हळ्यार हांव तुगेलो ओट कितले काळ पर्यंत आसता तितले काळ थंय न्हंय सरोवर समुद्र बांय कसले मेगेले दोळ्या पडूनच कडेन रायाक हें कसाला बारी हें एक प्रतिज्ञा तथास्तु म्हणटकी जैतम गंधर्व रितीर वारडी करून घेताची वो मनान तूं तिगेलो टोस विहार कोरून संतोश रस त्या वेळाक रायाल सैन्य थंय येयले पळयतना राया पळोवन थंय पुरे रायाला राबलींची पल्लंकी सकड घेवन येयलें तांणी राया आनंद जाली की वारडी कई करून घेतला ना नवी बायल ती काय बैसकारान घेतले पल्लंकिरी आनी राजधानी चमकलो ती थंय चमकल कुडले ते वना ताण वारडी करून घेतले वना सुंदरी बायल आस पळय ती गेल कतर चंदेक अंतपूर केले की अंतपूर करून ती गेल वटो थंय राबला थंय भायर येवचें मन ना खंय तर म्हळ्यार तागेले संबंधी जन जेवो तागेले मंत्री जेवो तागे ताणें आसतना येवचें सोडलें तांणी येवन कसलें सांगका म्हूण म्हणल्यार राय तांकां पळोवचेक मेळना कडेरी एक पंत
महामंत्री मुख्यमंत्री म्हणटा पळय थंय दासी जन आशिल्लीच गे त्या अंतपुरा लागीं तुमी हांगा कसं करताचे कडेन तांणी म्हळेलीच की हांगा एक आमगेले रायन एक मना दुखून एक बारी चंदी चिल्लीक वारडीक करून घेवन येयला आमगेले राय तिगेले सेव करचे आमी हांगा राबल्यांची तिका न्हंय दाखोवच्या नजके बाई दाखोवच्या नजके समुद्र एक पंचादिकच न्हू बायल मनशाली तशी मंत्रीन निमगेल कुडले तांणी पुराय सांगताचे अशें आमी आयकलीचे कडेन मंत्रीन लेखले की हें रायाक स्त्री व्यामोह शूर जाला न्हय हें दूर कोरका ना नतल्यार आमगेले राज्याक गती कसं जायत हें बायलेच म्हूण एक गडी ह्या कडेन नातलें हाणें म्हूण कसं केलें तांणी एक कृतक उद्यानवन निर्माण केलें काय त्या उद्यानवनांत तो पुराय असं सर्व छंद ताजी एक बदीन एक सरोवर निर्माण केला तांतू भरती उदास त्या उद्दा दिसना नाशी त्या सरोवराक वयरी मोत्यांची झाली घाला झाली म्हळ्यार जालरी म्हळ्यार नेट्टशी करून घाला मोत्यांची येची बलीशी करून घाला पुरे जल्ली नंतर रायाला येवन म्हळा की हांगा एक उत्तमोत्तम उद्यानवन आसा त्या उद्यानवनाक खंयचे कडेनय उद्दाना कितले रितीर तुमी सुकारांक आसूं रायाक अरमने भितर आसून उबगणेन गेला काय जाल्यार त्या बायलेलो मोह तीन भायर येना तिका भायर येयला उद्दा दिसून नज ती वत म्हूण म्हणला उद्दा नातिल जाग आसता भायर येयली म्हूण जाल्यार खंय कडेन उद्दा दिसता म्हूण ती कंतपुरात जाल्यार राय भायर भोवून घेवन आशिल्लो तिका कसली जायश ना ती आरामानेन तूं सुकार आसच्या पुरो अंतपुरांत जाल्यार राय भायर भोवून घेवन आशिल्लो ना ताका दिसता की मंत्रीन सांगला जाल्यार बद थंय उद्दा आसयश ना जैत आम्ही त्या उद्यानवना विहारार्थ वचा म्हण बायलेले सांगून यथेच्छ विहार करता काय मागीर रायाक पळय ताका तांणी बूक आसा ताका उदक जेवका ताका तांणी जलकी बूक जलके कसं करचें म्हण म्हणटना थंय एक कडेन पळयत काय थंय एक माधवी लता कुंज म्हळ्यार मोगऱ्याची वाली घालून एक मोगऱ्या वालीनच एक उद्यानवन निर्माण केला बरें मोगरे बारी परंबळ त्या पळोवन बारी संतोश जाले तांतू भितर वचा आमी म्हूण बायले घेवन चमकलो थंय एक हांतुळय दवरला के मांचोय दवरला के मंत्रीन त्या वेळाक थंय थंड वार येता परंबळा वार येता राय अशी सुत्त पळयता लागीं एक सरोवर दिसलें त्या सरोवर ताका तान येयल पडटा न्हय इक्क दिल्लेले प्रतिज्ञा गितिज्ञा पुरे विसरोच्यो सीदा सरोवरात दांडेरीच बसलो खंय आनी बायले म्हणाल की पळय म्हणतू ह्या सरोवरांत उडयावे आमी जलक्रीड खेळया म्हूण ती कुडले उडली की उडली म्हणली कुडले रायूय उडलो उदका चमकली ती वैरी हे न्ही ती खंय की तेतली म्हूण सांगून राय राखून बसला कितलो वेळ जाल्यार ती वैरी न्ही सगळे सरोवर पळयले ताणें खंय ती दिसनी सरोवराचे उदक आट्टोच्या सांगले की सरोवर सगळे खाली केल्यार त्या सरोवरांत एक बेपको आशिल्लो की वटर करतर आशिल्लो रायाक बेपक्या वयर जोर कोपयले कळ्ळें हें खंय की बेपक्यान मेगेल बायले कसं की केला म्हूण सांगून वो एक आज्ञ करता सर्वत्र मंडूकवधः क्रियताम देशाचे सर्व कडेन कितले बेपके आसाचे तितली बेपक्याकय मारन घालका म्हूण तितले मांत्र ना ताक तितली मांत्र सांगला वाडणे आशिल्ले कोण म्हाका भेटू येता रायाक भेटी करूं येता तांणी हातांत एक बेपको पुणी मारन घेवन येवका तसल जना मांत्र संदर्शन दिता म्हळ्यार हें असले एक डंगूर पेटयला मांत्र बेपक्या वध जाता म्हूण राजाज्ञी न्हय आनीक सुलभ काम हें कशें की कश्ट काम राजाज्ञी जाल्यार जनान पुराय वयर तो गुपळोवका जाता आशिल्लो बाप बेपके मारूं सांगला न्हय शूर जाल्ले देशाद्यंत बेपक्या संहार जल्वे कडेर म्हणटना बेपक्या कुल नाश जाता म्हूण म्हणची परिस्थिती येयली पळय त्या वेळार पुराय बेपके वरलेले बेपके तांके राय आसा तागेले वचून अशेश जाला कडे तो मंडूक राय कसं करता राब कसले जेव्हा आमी एक उपाय करया म्हणटा तो एक तपस्वी वेश धारण करता पळय आमकां हांगा दिसचें पुरो हें पुराय साध्य वे बेपक्यान मनशाल वेश घालून येवचें तपस्वी वेश घालून बेपक्या रुपारी तपस्वी वेश न्हय न्हय तो बद तपस्वी जावन येयला ह्या पुराय साध्य वे म्हूण धर्मा काल तो कोणाकय कसले जेवच्याक साध्य जाता आशिल्लें जल्वे तो तपस्वी वेश धारण करून परिक्षिता लागीं आयला परिक्षिताला येवन सांगता खंयचो सम उडगस्तवर काणी इक्ष्वाकू वंशा परीक्षित रह्यो
पांडवाल वंशात नाही. सांगतरस पांडवाल वंश आणि परीक्षितान जेव्हा मात्र ही काणी मार्कंडेयान धर्मराया सांगताना थंय अभिमन्यू जल्ला तितलेची परीक्षित जेव्हा मात्र तेदना त्या परीक्षित रायाला सांगत काही राया कोपिष्ट जावन नाका जल्लेलं काम करू नका. तुका एक बेप कोथंय दिशील मात्र त्या बेपक्या तुगेल बाईले कसले केल्ला म्हण तू दोळ्यान प्रत्यक्ष पळयलावे ना नव्हे. इक्ष्वाकू कुलाचे श्रेष्ठ राय जावन अशी निष्पापी बेपक्यांक पुरे संहार करता म्हळ्यार समवे म्हणून मागीर एक 2 श्लोक सांगके मा मंडुखान जिगांस त्वं कोपम संधारयाच्युत प्रक्षीयते धनोद्रेको जनानाम अभिजानताम प्रतिजानीहि नैतास्त्वं प्राप्य क्रोधं विमोक्ष्यसि अलम कृत्वा तवा धर्मम मंडुकैहि किम हतैहि ते. हे राया मंडुकान मा जिगांस तू बेपकेपरे नाश कोर नुका. कोपम संधारयाच्युत तुगेल कोप तुगेले तुवांची निग्रह करू शिकू का शिवाय तुगेल कोप बेपक्या वयर दाखवत नाही. अज्ञानी जनान मांद्र या पुरे कोरचे कळवे. तू बेपक्यांगेल वैरी व्यर्थ कोप कोरनो तांका दिश मारतरस मू सगळे बेपक्या कुल तुगेल निमती नाश जत मू आत्ताच आत्ता प्रतिज्ञा करे बेपक्यांक नाश कर ना हा म्हणून सांगून आता ते बेपकी पुरे मेल्लेंची तू कसं प्रयोजन येयलें देवान केल्लें कसं की एक सृष्टी तू नाश केली म्हूण जाता तुका ते अधिकार होईना देवान केलेली सृष्टी ती तेच्या न्हू देवाल दृश्टीर अपराध जावं नको तू रब्बई अधर्म कार्य रब्बई कडे ताका आनी तागेल बैलेले उडक आसूं ती कळून घेतले कोपारी ते मंडोकराया म्हणाल काय हांव बेपक्यांक क्षमा करना ताजी वंश निर्वंश जावन वचो. ते बेपक्यान न्हय सरोवरा पडलेले मिगेल बायले गिळून घाल्लेले तेच्या हांव ना बेपक्यांक मारचे न्याय ते म्हूण सांगतरस तू श्रेष्ठ ऋषीशी दिसता बेपक्यांगेल विशयांत मध्ये येऊ नको तू म्हण तेदन राया बारी दुःख जलकी कंची रायाक मंडूक राया बेपक्या राया बारी दुःख जलकी त्या रायाला म्हणाल की राया तू संतुष्ट जा या निर्दय तू तुका नाका पळे हांव कोणय न्ही हांव तपस्वी म्हूण दिसच्या पुरो जाल्यार रे हांव मंडूक राय म्हाका आयू म्हूण म्हणटाची हांव बेपक्यांगेल रायू मिगेल नाम आयू मिगेल धुवची तुगेल बायल जावन आशिल्ली कळवे तिगेल नाम सुशोभना म्हूण तिका एक काम रायांक पुरे वंचन करचें कितली की राया अशी तिणें वंचन केलां जाल्यार तिगेल चंदाई कितले वो रायू वश जाल्ला म्हळ्यार ती वंचना स्वभावाची म्हूण तिगेल अण्णान सांगला रे तो नमगा नाके वापस सांग की जायत म्हाका तिची सुशोभन वापस जाव का तू आतां हाण म्हाका दी म्हूण तेदना मंडूक राय तागेल धुवे हाण रायाला दिता आनी सांगतरस दुवेक तू आनी हेंचे रायाल वटू आसूं का म्हूण जाल्यार ताका उडगास जाल्ले कसं न्ही मिगेल रायान मस्त मिगेल धुवेन अनेक रायांक वंचन केलां अनेक कसं म्हळ्यार आमगेल सकळी जाती बांधव नाश जालेले म्हळ्यार बेपक्या जाती नाश जालेले हिगेल निमतीच म्हूण कोप येवन सांगले की तू येद्दोळ ते कितले की रायांक वंचन कोर न्हू तांकां दुखू कोरून घाला तू केलें वंचन तुका शिक्षा जाव का तशें न्हू तुका जन्मा येईल चेडू ब्राह्मण विरोधी जावची म्हूण हांगा परीक्षिता त्या एक मना समाधान नाशिल्लें दुवेक शाप दिला न्हय म्हूण आतां तागेल बायलेले एक उडगासू कितले काळ दुखून ताका आशिल्लो आतां ती वापस मेळ्ळे न्हय फारी संतोश जालो की 3 लोक आधिपत्या मेळ्ळ्या बरी म्हळ्यार आपण इंद्र जाल्यार तितले संतोश जावन न्हू मंडूकराया म्हणाल काय तू तुगेल धुवे आण म्हाका दिल न्हय या म्हाका व्हड उपकार हांव केन्नाय विसरना म्हूण सांगता आनी तो मंडूकराय आयूक सत्कार करता तो आयू तागेले धुवे लागीं जमया लागीं ते परीक्षिता लागीं सांगून तागेले जाग्याचे मुकलतो कितले की काळ नंतर सुशोभनीक 3 चेडूं जाले की शल दल बल मलगड पोतू शल ताका राज्यभार वयसून दिवन तो तपस्से करचे खातीर अरण्या चमकलो. शल रायू तशी बापसो काही बेटे करचे म्हळ्यार एक चट आशिल्ले वावय तशी तांकां धर्मूय क्षत्रियांक तांतो इरायांक बेट करच्यो धर्मूय पळय तो बेटी करूं म्हणून अरण्या चमकलो. थंय तशीची एक जिंकी मेळ्ळी की कळ्ळें धांव ताजी मागशी म्हणून तो सूत पळय रथ धांवडायतालो तो म्हळ्यार की हें
जिंके मागशी रथ दवंडाचे व्यर्थ कळव्या आमगेले ये गोड अस पळय रथा बांदिल्लो हाजीन जिंके दवंडाचे असाध्य ना फक्कनी एक वाम्यश्व म्हणस ते बी न्ही आमकां मेळ्ळेले आमी जिंक्याक सुलभ जावन धोर येत आशिल्ले म्हूण कडे तोशेल तागेले सुताले म्हणाल की रथ धांवडायताले म्हणाल की वाम्याश्व म्हणा कसं ते कोणाले असते खंय मेळटा ते सांग म्हूण ते सारथी त्या वाम्याश्वा विशयी शलराजाक लेद्रा उलयलो म्हूण आतां शलराया सांगली म्हूण जाल्यार ताणें बी न्ही तें जावका म्हूण लेखला रे ते वाम्यश्व वामदेव म्हणलेले ऋषीले ब्राह्मणाले तो शाप दितकी म्हूण म्हळेल भैया सांगनातले शलराय म्हाका दीश मारतकी म्हळेल भैया एक 2 निमिषो न्हू तर राबलो खंय तो त्या वेळा शलराया कोप येवन ताणें हाता कडग काडल्याची तुका तगड कातरता ते वाम्यश्व खंय आस कशी मेळटा म्हूण सांगलें जाल्लें कडेन आनी म्हाका कशी आतां मुखारी वामदेव कसो शाप दिता ते मागीरची विशय तत्काला एक पंद प्राण बरयता म्हणटा न्ही ह्यो सांगता खंय कसं न्ही वाम्यश्व वामदेव म्हळेले एक ऋषी ब्राह्मण तागेले आस म्हूण त्या मना पशी वेगर धांवता म्हूण मनो वेग म्हळ्यार कळना मना पशी वेगर म्हळ्यार आमी हांगा बशील कडेन कोडेल बोंबई अमेरिका समीत भोंवन येता ताका मनोवेग म्हणचे आमी हांगा आसाची एक क्षण भितर आमी अमेरिका आसताची एक क्षण भितर आमी बोंबय आसताची हे पुरे मनोवेग म्हूण म्हणचे त्या वेगार धांवचे घोड तो कळ्ळें कडेरी तो शलराज म्हणटा की बरं म्हाका वामदेवाला आश्रमा आताची म्हूण आश्रमाले चमकल खंय रथार दुखून देवल खंय आनी वामदेवा नमस्कार केले की आनी म्हणाल खंय म्हळ्यार मिगेले हांव एक जिंकी धांवडाक घेवन येयलो हांव हे देशा रायो मिगेल रथाक बांदिल्ले घोड्याक तितली वेगार धांवच्या जायना जिंकी धरूं जायना म्हाका तें धरूं का तुगेले कसं की वाम्य आस खंय न्हय म्हाका तें दित वे हांव म्हाका तुगेले आशिल्ले एक तें गोड दिल्ली म्हूण जाल्यार हांव तुका बारी ऋणी जावन आसता वामदेव सांग की तूं मिगेल राय जाल्लेले देखून तूं सांगिल्लें काम हांव करता जाल्यार एक कंडिशन आसता कसलें म्हूण म्हळ्यार मेगेल्याक एक जोडी गोड सुते वाम्यश्व तुगेलें कार्य जाल्लें म्हळ्यार जिंकी तूं धरलें म्हणलें कुडलें तें वाम्यश्वान म्हाका दिवका तशें जाल्यार मात्र हें एक कंडिशन हें निबंधन आसा तशें जाल्यार मान दिता जैत म्हणटा रायो आनी घेवन वामदेवाल अनुमती घेवन तागेल्या आश्रमा दुखून सीद जिंके मागशी वता आनी वतना ते सारथीला सांग की हें अश्व सामान्य अश्व न्ही रत्न म्हूण येता ते ब्राह्मणाक कसं न्ही काम हें अश्वा निमती ताका दिना म्हूण म्हणटा खंय वापस ताका दिवचें ना ते भितर ते गोडे धाविल पेट्टा जिंकी दवरून जाल्ले कडेरी तो वापस वाम्यश्व दिवच्या वामदेवाला येना सीद तागेल राजधानी वता त्या 2 घोड्याक अंतपुरांत निपंद व्हरता कितले दीस जाल्ले गोड येनी वामदेव मस्त आलोचन करता की तो शलरायो आनी किसानो ताका पुर्वापर विवेचन ना मेगेले 2 घोडे वेल्लो तो आनी की हाण दिवचार ना कसलें बा हें वायट वेळ हांव दिवच्यान आशिल्लें आनी शिश्याले म्हणाल की आत्रेय म्हळेले शिश्य ताका आपोवन वस्तू ते इक्ष्वाकू वंशोत्पन्न राय शेकलो शलराय म्हणून तागेले वचून मिगेल वाम्यश्व दिवका म्हणून सांग वचून सांगता मिगेल गुरुले गोडे दिवका म्हणून गुरून सांगला तो सांगता तुगेल गुरूक तो गोड कसल्याक तो गोड मिगेल आश्चाक अर्ह तो ब्राह्मणांक असल पुरे गोडे कसल्याक गोड्यान कसले प्रायजन जावचे आसवे ना न्हय तांकां कसो जायी म्हळ्यार गाय दुदा खातीर गाय जावका आसतले दूद तूप यज्ञ जाय आशिल्ले यज्ञ जाय आशिल्ले समिते कुश ह्या पुरे जावका आशिल्ले ताजे निमती ब्राह्मणांक तृप्ती मेळटा गोड्या निमती कसो जेवचें आसा तुमी वचेची तुमगेले गुरू सांगेचे आनी दिवचें ना म्हूण सांग तशीच तो आत्रेय वापस आश्रमा वचून सांगता खंय रायान शिश म्हणली गुरू म्हूण हाका तें रायाल दुर्बुद्धी पळोवन जोर कोपयले ते वामदेवाक कोपार आयला मेगेल गोड आत्ता दी म्हाका जाय तो म्हूण म्हणटा हाका तो कसो करतलो म्हणलें की तिरस्कारा भावान हांव रायो एक जावन आनी एक जावन हांव क्षत्रिय म्हाका बाहुबल आसा हें दुर्बल ब्राह्मणा कसलो आसा मेगेल्या काय युद्धान येवचो ना यो हागेले कसो आसा म्हूण जावका न्हय खाली तागेले एक आश्रमा भितरी तागेले एक धनुर्बाण समीत ना खाली एक इतले समीत कुशे दर्बे तेचे पुरे आसूचे वा म्हाका कसलो करतलो म्हूण
त्या वेळाक हांव दिना म्हूण म्हणटकीर दिना म्हूण म्हणटना हो सांगता या पळय कृतं हि ते कार्यम आभ्यामकश्यम क्षत्रिय धर्माक कळंक हाडू नका तुका करू साध्य ना म्हणलेलें कार्य मिगेल गोड्यान करून दीन मे तेंचे व्हड म्हणल्याक आनी ते गोड मिगेल स्वत्त तो तूं आतां ते घोड्या दवरून घेतले म्हूण जाल्यार दुसऱ्याल स्वत्त अपहार केल्ले बरें जाल्लें हें करूं नका वरुण पाशान तूं मरण पावतलो म्हूण जाल्यार म्हणाल की कसले जावची ना अनड्बाहौ सुव्रतौ साधुदांता वेतद्विप्राणां वाहनं वामदेव तूं हें घोड्या विशय सोडी इतका म्हळ्यार अनड्बाहौ हे दोनी घोडे ब्राह्मणांक घोडो ब्राह्मणाक कसले जावचे ना हें अनड्बाहौ हे दोनी घोड्या बदलाक तुका दोनी बसव दिता हें घेवन वस मागीर म्हणटकीर तुका मागीर हांव तुका कसल्याक बसव दिता म्हणटा तुका दोन बसवूय कसले तुका काय बसोन व्हरोस ना न्हय म्हणटात न्हय ब्राह्मणांक तांणी शिकिल्ले वेदची कितले तर जाल्यार व्हरता म्हूण तुका वेदपूरचार्य आराधन करचे वडय नाका तुका बसवूय नाका म्हूण हांव हे राजकुमारा भारी दुरभिमान आसा म्हूण वामदेवा कळ्ळें वामदेवूय तशी उतर दिलें की ताणें बाई हांव अनुदिन पारायण करचें वेद म्हाका कितले उत्थान म्हळ्यार कितले येतरा व्हरता जाल्यार केदां ना म्हूण म्हळ्यार म्हाका आतां म्हाका तें व्हरूं अगत्य ना वेदान म्हाका केदां व्हरका उत्थानाक म्हूण म्हळ्यार मेगेल मरणा नंतर परलोका वतना ऊर्ध्वाक घेवन वचका जाल्यार आतांचे वेदात येयन सम जाल्यार ह्या प्रपंचांत मेगेल गोड म्हाका एक कडेन एक प्रदेशा व्हरतशील वयन मे म्हूण तेदना तो म्हणाल की तुका व्होंवन व्हरून मे तुका 4 गड्ड दिताची जायना मे पळय कितले तिरस्कार पळय जाय जाल्यार गडब दिता नाका म्हूण जाल्यार दोनी विंगड घोडे दिता जाल्यार हें वाम्यश्व मात्र हांव दिना म्हूण म्हणटरस वापस तुका हांव दिना ब्राह्मणाक खूब पयलोची म्हणाल की पळय आमी कितली किस कडेन घोर व्रत करताची कळ्ळें ब्राह्मणान कोरका म्हूण म्हणलेलें असल व्रत पुरे हांव केला वई म्हूण जाल्यार समरितीर परिपालन केला म्हूण जाल्यार भारी भयंकर घोर रूपी जावन आशिल्ले 4 जन राक्षस आतां येवन तुका कातरून घालोवची म्हूण तेदना तो सांगता की शैलराय तूं म्हाका संहार कोरका म्हूण लेखला हांवें तूं इतली क्रूर जावन उलय जाल्यार तुका ब्राह्मण म्हूण लेखून हांव कसले नुत सोडका येदोळ ते ब्राह्मण कसले कोरून झाक्का म्हूण सोडलेले तूं इतले पुरे उलयत म्हूण जाल्यार हांव कसले सोडका तशी आत्ताच मेगेल भटांक आज्ञा दिता कातोर घाल तुका म्हूण तेदना तो म्हणाल की वामदेव पळय ताळमेर म्हणालो ताळम चुक्कन तो एक पण तुका जागृत सांगता न्ही की कसलें म्हूण म्हळ्यार तूं मेगेलें वाम्यश्व घेतना वापस तुका हाडून दिता म्हूण सांगिल्लें न्हय तशें आतां दिता म्हळ्यार दी म्हूण तेदन तो सांगता ना आनीकी हांव जिंके भेट करूस त्या वेळा म्हाका हें वाम्यश्व जेवू का आनी कसं न्हय म्हूण म्हळ्यार जिंके भेट करचे म्हाका वचचें काम तुमकां न्ही म्हणटा न्ही हें वाम्यश्व तूं दवरून घेतिल्लें एक चुकी ब्राह्मणान अश्व दवरून घेवन कसो करूस ताजे खातीर तुका आमी शिक्षा दिवेत जाल्यार हांव तूं विंगड कसो सांगल्यार करता हें गोड मात्र हांव वापस तुका दिना तेन्ना वामदेव सांगता की कळ्ळें ब्राह्मणाक कार्य म्हळ्यार काया वाचा मनसा ब्राह्मणा शिक्षा दिवच्या नज म्हूण आसा खंयच्या कारणान तो ब्राह्मण ब्रह्मसाक्षात्कार पावला की तागेले विद्येन तशी तो जिवांत सुचे सर्व प्राणी पशी तो श्रेष्ठ म्हणून घेता जाल्यार तसले ब्राह्मणाकच तूं शिक्षा दिवच्याचें मुखाला न्हय तें फल तुका मेळटाची मेळटा म्हूण भितरी 4 राक्षस थंय आविर्भूत जाल्लींची रायाक संहार करका म्हूण भितरी राय म्हणाल की म्हाका मारली मात्र तुका वाम्यश्व मेळना मिगेल नंतर दलू राय दिता तोवय दिना जेव्हा तागेले नंतर कोणेय जाल्यार तोवय दिना तशी जाल्लीच म्हूण जाल्यार
हांव सांगेल वचन तांणी भ्रश्ट केल्या वरी जाल्लें तेदे भितर राक्षसान ताका मारलेची. मागीर दल राय जालो. वामदेव दलाक वचून सांगता कळ्ळें पळय अशें पुरे जाल्लेलें मिगेले स्वतू तुमी अपहरण केल्लेचे समने म्हाका वापस दिता म्हूण. तेदन दलराय पळय मंडोकरायान शाप दिलेलो न्हू तांकां ब्राह्मणाल विशयान केन्नाय विरोधी जातात तुगेलें चेडूं म्हूण सांगून तशी तिका शाप दिलेलो दुवेक. आका दलरायाकय बुद्धी तीच येईल न्हय. तो म्हणाल काय हांव ಸ್ವಲ್ಪ विषलिप्त बाण तयार केला न्हय. एक हाडी हाका ते बाणान मारता जाल्यार थंयच मरता यो. कडेरी वामदेव सीधा म्हणाल काय सोड तूं मिगेल वयर ते विषलिप्त बाण प्रयोग करे. तुगेले बायलेक पट्टा राणीक शेनजीत म्हळ्ळें लेकलो 10 वर्साचें राजकुमार आसा न्हय. म्हाका सोडलेलो बाण तागेले वयर वता तो. तेदे भितर हाणें बाण सोड मारनूय जाल्लें ताणें शाप दिवनूय जाल्लें तें अंतपुरा वचून शेनजीताक मारनूय जाल्लें. दलानीकी कोपयलें कळ्ळें. मिगेल पुताल वैरी प्रयोग केलो न्हू हाणें तें बाण शापानची कोपयून सगळे ह्या ब्राह्मणाक आत्त मारता सगळी इक्ष्वाकू वंशाकांनी असल ब्राह्मण येवच्या नज तशी अशी म्हूण सकड उलयल की यो आनी बाण सोडलेची आनीक विशाचो. तेदन तो म्हणलें की तुका आनी मिगेल प्रभाव कळ्ळें एक पण सोडलेलो बाण तुगेले पुताकच वचून लग्गिले तुका कळ्ळें आनी तुका विवेक येनी म्हूण जालें न्हय. जाल्यार आतां तूं बाण सोडला पळय हो म्हाका लागना कळ्ळें म्हूण. कडेर तेदे भितर दलान हात वयर केलेलो बाण सोडूंक ताका तो हात हल्लो चके जायना काय. कुडलें म्हणाल काय हांव सोलवलो यो ब्राह्मणू गेलवलो मेल हात समीत हल्लोच जायना म्हूण. कडेरी ताका हातू हल्लोच जायना. तेन्ना वामदेवा करून येयल की म्हणाल काय बस हेंची स्थितीर तूं अंतपुरा वचून त्या पट्टा राणीक त्या बाण स्पर्श करी म्हाका म्हणून काडलेलो बाण. तेदन तुका तूं पापा दुखून विमुक्तूय जाता तुगेलो हातूय स्वादिना येता. थंय राणीकय विशय कळ्ळें. वामदेवाल्या म्हळें की हे म्हाका एक अनुग्रह कोरका मिगेल बामणा असल क्रूर बुद्धी येतना हांव ताका चांग उपदेश करचे तशी त्या उपदेश आयकून ताणें सत्कर्मी जावची तशी आनी कसं म्हळ्यार केन्नाय आमी ब्राह्मणांगेल सेवा कोर नासून मरणा नंतर आमकां उत्तम लोक प्राप्ती जावका अशी म्हाका आशिर्वाद दिवका म्हणून वामदेवा संतोश केले. कळ्ळें. तुगेले राजकुलाक मंडूकरायाले शाप आशिल्ले आजीक तो शाप निवारण जाल्ले. खंयचे जो एक महत्तर वर निमगी कसो वर जाल्यार दिता म्हूण सांगतरच म्हळ्यार मिगेल बामणान मस्त पाप केल्ले. हे पापा दुखून तो विमुक्त जावो मिगेले चेडूं गेल्ला ते वांचो मिगेल परिवारा बरें चांग जावो विंगड कसले वर नाका म्हूण तथास्तु म्हणली की निदल बालको निद्दला वरी पडला मेल्लोलो बालको निद्दे देखून कशी उठान येता पळय तशी उठान येयली खंय. मागीर तो दलान तागेले वाम्याश्वा वामदेवा वापास दिले आमगे सर्व अपराध क्षम करी म्हूण सांगून प्रणाम केले. तशी वामदेवाल काणी हांगा मार्कंडेय ऋषी ब्राह्मण कितली बलिश्ट म्हणलेले विशयांत तांगेले तपोबल कितले म्हणलेले विशयांत वामदेवाल काणी सांगले आनी तांणी एक बक म्हणलेले महर्शीले विशय सांगताची त्या चिरंजीवी म्हूण नांव घेतिल्लो तो बक महर्शी तागेले विशय सांगताची इंद्राल बक महर्शील संवाद ते आमी पयच्या दिसाक पळोवया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.